हे सळ्या निघालेले आहेत आणि अशा परिस्थितीत इथे मोठं दुर्लक्ष दिसतं या लोकांचं, काय सांगाल? या ठेकेदाराचा एवढा या हायवे 48 रस्त्यावर दुर्लक्ष आहे का? रोजच इथे अपघात होतात, 4 व्हीलर 2 व्हीलर, आणि जो याला आदळून अपघात झालेला तो वाचला नाही, असे रोजच अपघात होतात. सर्व सळिये निघालेले आहे. या ठेकेदाराचा इथे कुठलाही लक्ष मिळत नाही आणि रोजच्या रोज अपघात होत आहेत. आमची गावकऱ्याची इथे जनतेची अशी मागणी आहे का तात्काळ या ठेकेदारावर कारवाई व्हावी. इथे काम चालू आहे, तिथे बॅरिकेड वगैरे लावावे, हीच आमचं मागणी आहे. क्या कहेंगे इसके बारे में? क्या कहेंगे, टायर को लग सकता है, फट भी सकता है टायर। कैसी तकलीफ हो रही है हाईवे से? तकलीफ तो होता है, अभी क्या कर सकते हैं, तकलीफ होता है। अभी जाम नहीं लगता, नहीं तो जाम भी बहुत लगता है इधर। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचं सध्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे. जवळपास 620 कोटीचा हा ह्या कामासाठीचा निधी आहे आणि हा रस्ता जो आहे जवळपास 130 किलोमीटर सिमेंट कॉन्क्रीटचा बनवला जातोय. मात्र येथे ठेकेदार असू द्या किंवा राष्ट्रीय महामार्ग प्रशासन असू द्या, त्यांचा मोठा निष्काळजीपणा समोर येताना दिसतोय. आपण पाहू शकतो हा रोड आहे तो दूरवर आपल्याला आता सिमेंट कॉन्क्रीटचा बनवलेला दिसतोय. मात्र हा एक लेन आहे ती बनवली गेलेली आहे आणि त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या रोड मधून जे सळी आहेत, धारदार सळी आहेत, ते पूर्णपणे आपल्याला बाहेर निघालेले दिसतात आणि ह्याच साइडने जी वाहनं आहेत ती सुद्धा आपल्याला जाताना दिसत आहेत. जेव्हा ही वाहनं कडेला येतात आणि हे सळे जेव्हा टायरला लागतात तेव्हा टायर फुटण्याचं प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. एकूणच पाहायला गेलं तर ही पूर्ण धोकादायक स्थिती आपल्याला सध्या पाहायला मिळते. जो कोणी ठेकेदार आहे तो ह्या रस्त्याचं काम करतोय, त्यांनी इथे खरं तर बॅरिकेडर्स लावणं गरजेचं आहे. मात्र कोणत्याही प्रकारची सुरक्षेसाठी बॅरिकेडर्स लावलेले नाहीत किंवा त्यांची कोणतीही यंत्रणा इथे तैनात नाही आहे सुरक्षेसाठी. त्यामुळे हे वाहन चालकांचे किंवा जी काही वाहनं जातात त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. एकूणच पाहायला गेलं तर आपण पाहिलं की गेल्या काही दिवसापासून हे काम सुरू झालंय आणि हे काम सुरू झालेलं असताना मोठ्या प्रमाणात ह्या रस्त्यावरती वाहन चालकांना आणि प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सुद्धा सामना करावा लागतोय. एकूणच बघायला गेलं तर कुठेतरी हे काम करणारे ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्रशासन यांचं मोठं दुर्लक्ष इथे पाहायला मिळतोय आणि त्याचा त्रास आहे तो ह्या सर्वांना सहन करावा लागतोय. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.